नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 29 सप्टेंबर आणि तुम्हाला तर माहितीच आहे की नवरात्र चालू आहे। तर आज आमच्या कॉलेज फ्रेंड्सचं ठरलंय की आपण नवरात्रात कुठेतरी जाऊया। सो आज आम्ही ग्रेप एम्बसीला चाललोय आणि आम्ही काय कॉस्ट्यूम वगैरे घालणार आहे, कुठे काय कुठून आणणार आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच आणि कशी रेडी होणार आहे हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच। तर मंडळी, आज पुन्हा मी आली दिवा फॅशन मध्ये। तर मी तुम्हाला मगाशी बोलले की मी येणार आहे, तर मी दिवा फॅशन मध्ये आले। आज मला चनिया चोली घालायची होती किंवा मग बघते एखादा वेस्टर्न मध्ये असेल तर बघते स्वप्नवरती जाऊया, बघूया आता काय काय आहे। बिकॉज भरपूर सारे रेंटने गेले पण असतील आणि भरपूर गर्दी आहे आणि त्यांचं सेकंड फ्लोअरवरती आहे। सो चला। सो तर मंडळी, मी आज पिकॉक ग्रीन कलर आहे, तर त्या पॅटर्न मध्ये मी आज हा कलर काढला आहे। तर आता बरेचसे कपडे आहेत ते गेले पण आहेत रेंटनी आणि मी ऐन मोमेंटला आली, सो त्यामुळे मला भेटलं नाही अजून काही दुसरं नवीन काहीतरी बघत होते मी। बट माझं सगळं शूट हे स्लीवलेस वर वगैरे झालं, सो त्यामुळे मी ठरवलं की आता आपण थोडंसं हाफ स्लीव्ज वगैरे घालूया। आणि आज मला अजून काहीतरी नवीन नवीन दिसतंय, छान छान काही काही वेस्टर्न मध्ये पण दिसत आहेत आणि ब्लाउजेसचे पण व्हरायटीज आल्या आहेत आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही कस्टमाइज पण करू शकतात। आणि तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल आणि त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे ते मी इथे नक्कीच फ्लॅश करेन, दिवा फॅशन यांचं। सो तुम्हाला दाखवते मी अजून काय काय व्हरायटीज आहेत। तर हे बघू शकतात तुम्ही किती छान छान आहेत। मला हा पण खूप आवडला होता, बट आज पिकॉक ग्रीन कलर आहे, सो मी ठरवलं की आपण हा घालूया आज। आणि नेटकीच ताई जी आहे ती घरी गेली आहे, त्यांची बहीण आहे। सो बघू शकता की खूप छान छान आहेत व्हरायटीज। ह्या पॅटर्नमध्येही मी घातले होते, तुम्ही माझं शूट बघितलं असेल रेड ड्रेसवरती, तर हा तो आहे ज्यावर मी शूट केलं होतं रेड कलरचं। परत अजूनही ब्लू कलरसुद्धा आहे आणि व्हाईट कलरमध्ये पण बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, खूप छान छान आहेत। सो तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। आणि हे वेस्टर्न लुकमध्ये पण आहे। सो आता आपण ड्रेस घेऊया। हां, आणि तो पिंक पण घातला, त्याचा अजून शूट आला नाही, म्हणजे अजून व्हिडिओज पडला नाही बिकॉज अजून पिंक कलर गेला नाही आहेत। सो आता आपण ड्रेस घेऊया आणि जाऊया घरी। सो चला। तर मंडळी, दिवा फॅशनमधून आणलेला ड्रेस मी वेअर केला आहे आणि तो कसा दिसतोय काय हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच ब्लॉगमध्ये। आणि मी आज ठरवलं की तुमच्याबरोबर मी आज गेट रेडी विथ मी करावं। सो मी आता रेडी होते, तर कसं होते काय हे तुम्हाला दाखवते मी। तर मी आता पहिले सनस्क्रीन लावते। मी खूप काही असं मेकअप नाही करत डेली, असं मी जेव्हा नॉर्मली मेकअप वगैरे काय किंवा फंक्शन वगैरे असेल तर नॉर्मली सनस्क्रीन आणि कॉम्पॅक्टच लावते। सो आपण ते लावूया। तुम्हाला थोडंसं लाईट असं हे दिसत असेल बिकॉज हा लाईट लावल्यावरती हा रिफ्लेक्ट होतो आणि स्क्रीन प्रॉपर दिसत नाही। सो त्यामुळे मी मिररचाच लाईट लावला आहे। सो आता सनस्क्रीन लावूया आणि आता खूप लेट पण झालं आहे मला। वगैरे लावून झाले माझी आणि आता थोडीशी मी पावडरही लावते। ती मला आधीपासून सवय आहे पावडर लावण्याची, मी डेली यूजला नाही लावत बट असं थोडा मेकअप वगैरे केला का लूज पावडर म्हणून। आणि आता बरंच लेट पण झाले, सो त्यामुळे मी आता खूप शॉर्टकट मारते, जेवढं फास्ट करता येईल तेवढं फास्ट करण्याचा प्रयत्न करते। लायनर लावते मी, ते मिररमध्ये बघून लावते बिकॉज मला कॅमेऱ्यात बघून नाही लावते माझं। आणि मी काजळ नाही लावत बिकॉज माझी डार्क सर्कल असल्यामुळे ते असं चांगलं नाही वाटत, त्यामुळे मोस्ट ऑफ मी टाळतेच लायनर लावायला, काजळ लावायला। आणि आता आपण असं छान असं टिकली लावूया। वगैरे लावून झाल्या आहेत माझ्या इथे इथे इथे। आता आपण ब्लश लावूया। स्टिक लावूया मेन।
घातली आता. हे लावतं. तर समीक्षा नाही येते माझ्यासोबत. ती बोलली की माझ्या फ्रेंड्स सोसायटीमध्ये, तर मी सोसायटीतच खेळते असं. सो त्यामुळे मग ती बोलली तू तुझ्या फ्रेंडसोबत खेळ, मी माझ्या फ्रेंडसोबत खेळते. आणि समीक्षा गेली होती सुरगाण्याला. हां, म्हणून ती कालच्या ब्लॉगमध्ये नव्हती आणि ती आज सकाळीच आली. तिला 3-4 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून ती गेली होती. आणि माझं कॉलेज होतं सो त्यामुळे मी नाही गेले. रिंग्स घालूया. एक दिवस समीक्षाचं गेट रेडी विथ मी करूया आपण. तुम्हाला बघायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा. आपण समीक्षाचंही करूया ना समीक्षा. तर मला बिंदी लावायची आहे आतमध्ये आणि मला मिडल पार्टिशन खूप छान वाटतं म्हणून मी मिडल पार्टिशन करते अशा पद्धतीने. बिंदी लावूया. काहीतरी वेणी वगैरे घालूया, सागर वेणी वगैरे. थोडंसं चेंज केलं मी आणि दोन्ही साईडने केलं बिकॉज आता एवढा टाईम नाही मला काही हेअरस्टाईल वगैरे करायला. त्यामुळे एक पॅटर्न बघितला होता ओढणीचा, तर माझा विचार की तोच काहीतरी घेऊया असं. मी रीलला बघितलं होतं. मी फोटोशूटमध्ये सुद्धा केलं इथे. मी आधी ते वहिनींकडे जाते आणि त्यांच्याकडनं पिनअप करून येते. मग तुम्हाला दाखवते मी कसं केलं ते. सो अशा पद्धतीने मी पेन टाय केली आहे, म्हणजे वहिनींकडनं पेन लावून घेतली आणि इथे असं हे खोचले आणि बॅक साईड हे असं केलं आहे. तुम्हाला दाखवते मी प्रॉपर लुक. सो रेडी झालं. ती कंबरपट्टा पण आलाय मला. नेल्स शिवाय तर होऊ नाही शकत. तर आज पिकॉक ग्रीन कलर आहे आणि थोडंसं मी त्या रिलेटेडच हा कलर घेतला होता. तर मी आता नेल्स पण लावते त्यावर. आणि मला एक सांगायला आवडेल तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही हे स्टिकर्स लावत असाल तेव्हा तुम्ही बफ करायची काही गरज नसते. पण जेव्हा तुम्ही ग्लूने स्टिक करतात प्रेसॉन्स त्यावेळी तुम्हाला बफ वगैरे करावं लागतं. जे मी तुम्हाला म्हणजे ज्यांनी माझ्याकडनं प्रेसॉन्स सेट्स घेतले असतील त्यांना त्याच्यासोबत मी देते पण बफर. तर बफर लागतं. सो अशा पद्धतीने मी ते आता स्टिक करते. हो हो येऊ ना येऊ ना. या या वेलकम 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 ताई. या या या. मी नेल्स लावते. कोणता हा लावते? पिकॉक ग्रीन. पिकॉक ग्रीन लावते. अशा पद्धतीने मी आता सगळे नेल्स लावते. खूप उशीर झालाय. फोनवर फोन येत आहेत मला फ्रेंड्सचे.
आणि प्रेसोन्स पण म्हणजे बरे पडतात. जर आपल्याला वाटतंय की चला आज नेल्स लावूया, काहीतरी करूया, तर रेडी झाल्यावर तुम्ही फटकन नेल्स पण लावू शकता. असे तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर मी इथे नक्कीच माझं इंस्टाग्राम पेज देईल, मी तिथे जाऊन मला मेसेज करा किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबरही आहे, मी तोही इथे टाकेल. तर तुम्ही मेसेज करू शकतात मला आणि तुमचे प्रेसॉन्स सेट्स बुक करू शकता. आता दिवाळी येते तर दिवाळीसाठी पण आणि नवरात्रीचा बरेच मला रिस्पॉन्स खूप छान आला आणि मला बऱ्याचशा ऑर्डरही आल्या आहेत, तर तुम्हाला दाखवेलच मी पुढे. अशा पद्धतीने लावलेत मी. तर राईट हँडला समीक्षाकडून लावून घेते. तर मी रेडी वगैरे झाले आणि तुम्ही बघितलंच की मी कशा पद्धतीने मेकअप वगैरे केला आणि आता मी नेल्स पण 5 मिनिटात लावले आणि खूप छान वाटतंय. मला स्वतःला बघायला खूप छान वाटतंय कारण मी मेकअप पण एवढं छान केलाय आणि त्यावर नेल्सने अजून शो आला त्याला. आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या फ्रेंड्स पण वाट बघताय, मला बरंच लेट झाले, 7:30 वाजले. क्या हां ठीक आहे. तर मंडळी आम्ही आलो इथे ग्रेप एम्बेसीला. तर इथे सुद्धा ह्यावर्षी नवरात्राचे दांडिया ठेवले आहेत. आपण आतमध्ये जाऊया आणि इथे खूप चिखल आहे खाली, तो आतमध्ये जाऊन तुम्हाला भेटते मी.